नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण वर्णविचार या टॉपिकवर भाग 1 कंडक्ट करणार आहोत। यामध्ये आपण वर्ण म्हणजे काय आणि वर्णांचे प्रकार त्यासंबंधी एक्झाम ओरिएंटेड जे महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवावे लागतात किंवा जाणून घ्यावे लागतात ते सर्वांचा आपण इथे विचार करणार। सो लक्षात घ्या, वर्ण आपल्या शब्दांचे, वाक्यांचे किंवा मग आपल्या भाषेचा एक मूळ घटक मानला जातो, बरोबर। सो इथून आपल्या शब्दांना, वाक्यांना, भाषेला सुरुवात होते। त्यामुळे वर्णांबद्दल आपल्याला चांगली माहिती असणं आवश्यक आहे। सो आपण या लेक्चरमध्ये वर्ण म्हणजे काय त्याचे प्रकार सुद्धा बघूया आणि आयोग त्याच्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारतो, आयोगाला अपेक्षित काय आहेत त्या गोष्टी इथे बघणार आहोत। सो शेवटपर्यंत हा लेक्चर बघा आणि ह्यातले प्रत्येक पॉईंट लक्षात ठेवा, कारण जे पण आपण पॉईंट कव्हर करणार आहोत ते एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत। चला मग आपण आपल्या या सेशनला सुरुवात करूया। तर बघा, सर्वप्रथम आपण वर्णांच्या संदर्भात जर बोलताना काही पार्श्वभूमी आपल्याला लक्षात ठेवावी लागते। सो त्या संदर्भात आपण लक्षात घेऊ। बघा, सर्वप्रथम वाक्य। आता वाक्य म्हणजे काय, तर वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय। लक्षात घ्या, जे पण शब्द असतात त्या जे एखादा शब्दसमूह असतो त्या शब्दसमूहाला एक अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य म्हणतो। तर लक्षात घ्या, बघा, मुलांनी खरे बोलावे हे एक शब्दांचा समूह आहे। ह्याच्यामध्ये बघा, तर मुलांनी खरे बोलावे असे 3 शब्द येतात आणि ह्या शब्दांचा समूह बनून त्याला एक अर्थ प्राप्त होतो, म्हणून वाक्य म्हणजेच काय, तर पूर्ण अर्थाचे बोलणे होय। तर बघा, तर हे जे मुलांनी खरे बोलावे हे जे 3 शब्द आहेत यांना आपण पद सुद्धा म्हणतो, हे लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा, वाक्य हे शब्दांनी किंवा मग पदांनी बनलेले असतात। सो ह्या वाक्यासंदर्भात आपण एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। बघा, वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय, बरोबर। सो वाक्यांमधील जे शब्द असतात त्यांना आपण पद सुद्धा म्हणतो आणि वाक्य हे शब्दांनीच किंवा पदांनी बनलेले असतात, हे लक्षात ठेवा। नेक्स्ट पॉईंट बघा, तर वाक्यानंतर मग वाक्याचे घटक जे आहेत शब्द। सो शब्दांबद्दल आपण बोलूया। तर शब्द म्हणजे काय, तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात। मग वाक्यासाठी आपण म्हणू शकतो की ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला त्याला वाक्य म्हणतात। सो हे फक्त शब्दांच्या ठिकाणी आपण अक्षरांचा समूह लक्षात ठेवायचा आणि वाक्यांच्या ठिकाणी शब्दांचा समूह लक्षात ठेवायचा, ओके। तर बघा, मग शब्द आहे मुलांनी। तर मुलांनी हा शब्द बघा 3 अक्षरांनी बनलेला आहे। त्याच्यामध्ये पहिला मु, दुसरा ला म्हणजे लावर अनुस्वार आहे आणि लांनी, मुलांनी, अशा 3 अक्षरांच्या समूहांनी मुलांनी हा शब्द बनतो आणि त्याला काहीतरी अर्थ प्राप्त होतो, हे लक्षात ठेवा, म्हणून त्याला आपण शब्द म्हणतो। सर जर आपण बघितलं ह्याची म्हणजे ला आधी घेतला, मु नंतर घेतला, नी अशा प्रकारे केलं तर त्याला अर्थ प्राप्त होत नाही। म्हणून एक म्हणजे शब्दाच्या व्याख्येमध्ये काय पाहिजे, तर तो अक्षरांचा समूह पाहिजे आणि त्याला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला पाहिजे। हे वाक्याच्या बाबतीत सुद्धा लागू पडतं, फक्त इथे वाक्याच्या ठिकाणी शब्दांचा समूह पाहिजे, हे लक्षात घ्या। बघा, मग अक्षरे। आता शब्द म्हणजे अक्षरांचा समूह, मग अक्षर म्हणजे काय, तर ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा यांना आपण अक्षर म्हणतो। ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा यांना आपण अक्षर म्हणतो, बरोबर। मग लक्षात घ्या, अक्षरांना ध्वनिचिन्हे किंवा ध्वनी असंही म्हणतात। अक्षरांना ध्वनिचिन्हे किंवा ध्वनी असंही म्हणतात। सो हे इथे लक्षात ठेवायचं। नेक्स्ट पॉईंट लक्षात घ्या की बघा, मु, लान, नी म्हणजे हे 3 ही काय आहेत, तर ध्वनिचिन्हे किंवा त्यांना आपण ध्वनी सुद्धा म्हणू शकतो, ओके। सो बघा, पार्ट बाय पार्ट आपण व्यवस्थित या गोष्टी आपण इथे लक्षात घेतो आणि लक्षात ठेवायच्या, जेव्हा कधी आयोगाने ह्याच्यावर प्रश्न बनवला तर आपल्याला तो प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे। म्हणजे याच्यामध्ये बघा, ध्वनिचिन्हे कोणती, अक्षरांना आपण काय म्हणतो, शब्द कसे म्हणतो, हे पण आपल्याला माहिती पाहिजे। नेक्स्ट पॉईंट लक्षात घ्या, बघा, ध्वनिचिन्हे। बघा, ध्वनिचिन्हेच म्हणजे काय, तर अक्षरे, हे पण आपण बघितलं। तर लक्षात घ्या, मु, लान, नी ही काय होतात, ध्वनिचिन्हे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी ध्वनिचिन्हे आहेत यांना आपण मूलध्वनी म्हणत नाही। ही ध्वनिचिन्हे जी आहेत यांना आपण मूलध्वनी म्हणत नाही। मग मूलध्वनी कोणाला म्हणणार, तर बघा, हा जो मु आहे इथे आपण लिहिलेला आहे, बघा, हा मु कशापासून बनलेला आहे, तर म हे एक वर्ण आहे आणि म्हणजे आणि प्लस उ हे सुद्धा वर्ण आहे, परंतु ह्यांच्यामध्ये जर फरक बघितला तर म हे व्यंजन होतं आणि उ हा स्वर होतं। तर एक व्यंजन आणि स्वर मिळून काय तयार होतो, एक अक्षर तयार होतो। म्हणून बघा, अक्षरे ही मूलध्वनी नाहीत। मग जे वर्ण आहेत त्यांना आपण मूलध्वनी म्हणतो। आपण वर्णविचारच बघणार आहोत। तर वर्णांमध्ये
जे म्हणजेच या ठिकाणी जे वर्ण आहेत त्यांना आपण मूलध्वनी म्हणणार आणि अक्षरांना आपण मूलध्वनी म्हणणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं. मग मूलध्वनींनाच आपण काय म्हणणार तर वर्ण म्हणणार. मग लक्षात ठेवा वर्णांची व्याख्या काय, तर वर्ण म्हणजे काय तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो, जे की आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायचं आहे वर्ण. सो वर्ण म्हणजे काय तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना, बरोबर, मूलध्वनी म्हणजे वर्ण. सो ह्या मूलध्वनींना आपण वर्ण म्हणतो, हे इथे लक्षात ठेवायचं. मग बघा मूलध्वनी हे हवेत विरतात व नाहीसे होतात, ती नष्ट होऊ नयेत म्हणून आपण त्यांना काय करतो लिहून ठेवतो, बरोबर, मूलध्वनी लिहून ठेवतो. मग आपण जी मूलध्वनी लिहितो किंवा वर्ण लिहितो तिला आपण काय म्हणतो वर्णमाला. मग ही वर्णमाला कशाची बनलेली असते किंवा वर्णमालामध्ये सुद्धा तिचे पण प्रकार पडतात. म्हणजेच काय तर वर्णाचे आपण विभागणी करतो ती लक्षात घ्या. तर वर्णमालामध्ये असतात स्वर. तर लक्षात घ्या बघा अ, आ, ई, ई, त्यानंतर उ, ऊ, रू, लू, ए, ॲ, ऐ, ओ, ऑ, औ. तर हे असे स्वर आहेत वर्णमालामध्ये. ठीक आहे. सो हे आपण लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा वर्णमालेमध्ये स्वरादी येतात. स्वरादी म्हणजे बघा अनुस्वार आणि त्यानंतर विसर्ग, असे 2 स्वरादी येतात. त्यानंतर व्यंजने येतात. मग व्यंजने बघा आपण ही सर्व आपल्याला माहीत आहे, क, ख, ग, घ, ड, त्यानंतर च, छ, ज, झ, न, त, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ आणि विशेष संयुक्त व्यंजने क्ष, अज्ञ. सो अशा प्रकारे आपली मराठी वर्णमाला तयार झालेली आहे. मग जर आपल्याला विचारलं की आपल्या वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत, तर लक्षात ठेवायचं की एकूण 52 वर्ण आहेत आणि ह्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, म्हणून हे लक्षात ठेवायचं. आय होप की इथपर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. नेक्स्ट बघा अक्षर. आता ऑलरेडी आपण अक्षर म्हणजे काय बघितलेलंच आहे, परंतु पुन्हा एकदा बघूया. तर अक्षर म्हणजे व्यंजनात स्वर मिळून अक्षर बनते. ठीक आहे, आपण आधी बघितलं होतं. मग कशा प्रकारे, सो बघा व्यंजन प्लस स्वर बरोबर अक्षर. सो कोणी पण तुम्हाला विचारलं की अक्षर कशा प्रकारे बनतं, मग ज्यावेळी एखाद्या व्यंजनामध्ये स्वर मिसळतो, ठीक आहे, तर अक्षर बनते. आणि सोबत हे पण लक्षात ठेवा स्वर जो आहे स्वर हा सुद्धा एक अक्षर असतो, हे पण लक्षात घ्या. स्वर सुद्धा एक अक्षर असतो कारण तो पूर्ण उच्चाराचा असतो म्हणून. आणि व्यंजनामध्ये जेव्हा स्वर मिसळतो तेव्हा ते अक्षर म्हणतं. ओके, हे पण लक्षात ठेवा. बघा मग क, हा या ठिकाणी बघा क चा पाय मोडलेला आहे, त्यामुळे हे व्यंजन आहे आणि त्याच्यामध्ये एक स्वर मिसळला तर क तयार होतो. हा क अक्षर आहे, हा क इथे व्यंजन आहे, हा अ इथे स्वर आहे, म्हणून व्यंजनात जेव्हा स्वर मिसळतो तेव्हा अक्षर तयार होते. ओके, हे लक्षात ठेवायचं. मग बघा याच्यामध्ये क चा पाय मोडलेला आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर हलंत म्हणतो. म्हणून जी वर्णमाला आहे आपली वर्णमाला ही हलंत आहे, हे लक्षात ठेवा. कारण त्याच्यामध्ये प्रत्येक व्यंजन काय केलं जातं, म्हणजे सॉरी लक्षात घ्या की आपली ही जी व्यंजने आहेत ही व्यंजने कशी आहेत हलंत आहेत, कारण त्यातला प्रत्येक व्यंजन हा पाय मोडून दाखवला जातो, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, मग व्यंजने ही हलंत असतात. ओके, थोडंसं करेक्शन ते आहे, ते आधी मी बोललो होतो ते करेक्ट करून घ्या. बघा नेक्स्ट मराठी अक्षरमाला. आता वर्णमाला आपण बघितली, आता अक्षरमाला, अक्षरांबद्दल आपण बघितलं. जेव्हा व्यंजनांमध्ये स्वर मिसळते तेव्हा अक्षर तयार होते. मग आता अक्षरमालामध्ये काय काय येतं बघा, सर्व स्वर जे आहेत ते काय आहेत अक्षर आहेत, म्हणून अक्षरमालेमध्ये स्वर येतात. त्यानंतर स्वरादी सुद्धा अक्षर आहेत, बरं, अनुस्वार, त्यानंतर विसर्ग. नेक्स्ट बघा व्यंजने. आता ही जर व्यंजने आपण बघितली तर यांचा पाय मोडलेला नाही आहे, इथे आपल्याला दिसत आहेत. ही जी सर्व व्यंजने आपण पुन्हा इथे लिहिलेली आहेत, बरोबर, परंतु ह्यांचा इथे पाय मोडलेला नाही कारण ह्यांच्यामध्ये आता स्वर मिसळलेला आहे, हे लक्षात घ्या. मग अक्षरमालेमध्ये प्रत्येक व्यंजनामध्ये स्वर मिसळला जातो आणि मग ते अक्षर बनतं. ओके, म्हणून इथे अशा प्रकारे लिहिले. मग वर्णामध्ये फरक काय आणि अक्षरांमध्ये फरक काय, म्हणजेच जी व्यंजने आपण वर्णामध्ये बघतो त्याच्यामध्ये फरक काय आणि अक्षरमालेमध्ये बघतो त्याच्यामध्ये फरक काय, हे व्यवस्थित बघून घ्यायचं. ओके, म्हणून एकूण 52 वर्ण आहेत, म्हणून अक्षरसुद्धा किती आहेत 52 आहेत, हे लक्षात घ्या. नेक्स्ट पॉईंट बघा, तर वर्णांचे प्रकार. मग वर्णांचे प्रकार 4 आहेत. याच्यामध्ये स्वर आपण ऑलरेडी हे बघितलेलं आहे, पुन्हा एकदा त्याला प्रकारांच्या दृष्टीने बघूया. मग स्वर, मग स्वरादी, त्यानंतर व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने. मग अशी ही वर्णांचे 4 प्रकार आहेत. मग ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर स्वर किती येतात 14.
स्वरादी किती येतात तर 2, व्यंजने किती आहेत तर 34 आणि विशेष संयुक्त व्यंजने किती आहेत तर 2. म्हणून अशा प्रकारे जर यांची आपण बेरीज केली तर एकूण वर्ण किती येतात तर 52. बरोबर. सो हे जे आपण ही विभागणी केलेली आहे, स्वर किती, स्वरादी किती, व्यंजने किती, विशेष संयुक्त व्यंजने किती, एकूण वर्ण किती, हे पाठ करून ठेवायचं. आयोग ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतो. अतिशय साधा प्रश्न असतो, परंतु कधी कधी आपण ह्या दृष्टीने ह्याच्याकडे बघत नाही. त्यामुळे काय होतं, आपल्याला क्लिक होत नाही किती. मग काय होतं तर आपल्याला मग पूर्ण लिहावी लागते, मग ते मोजावे लागतात किती आहे. मग त्यापेक्षा हे लक्षात ठेवणं कधीही फायदेशीर ठरणार आहे. ठीक आहे. सो एकूण वर्ण किती येतात 52. नेक्स्ट पॉईंट लक्षात घ्यायचा स्वर. आता स्वरांबद्दल आपण सर्व गोष्टी माहीत करून घेऊया. ठीक आहे. तर स्वर म्हणजे श्रू म्हणजेच उच्चार करणे, ध्वनी करणे. ठीक आहे. तर लक्षात घ्या आपल्या ह्या वर्णमालेमध्ये किती स्वर आहेत तर 14 स्वर आहेत. आपण जे बघितले अ पासून सुरू होतात तर औ पर्यंत हे 14 स्वर आपल्या वर्णमालेमध्ये येतात, हे लक्षात ठेवायचं. मग स्वर म्हणजे काय तर बघा एकूण 14 स्वर आहेत. मग स्वर म्हणजे काय तर ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. तर ही स्वरांची व्याख्या आहे. म्हणजेच काय, स्वरांचा उच्चार होताना ओठांचा एकमेकांशी स्पर्श होत नाही किंवा मग जीभ आपली आहे तिचा आपल्या मुखाच्या कोणत्याही भागाशी स्पर्श होत नाही. मग असे जे उच्चार आपल्या मुखामधून बाहेर निघतात त्यांना आपण स्वर म्हणतो. ठीक आहे. म्हणजे असे उच्चार किंवा हे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना आपण स्वर म्हणतो. ही स्वरांबद्दल आपण लक्षात ठेवायचा. मग पुढे लक्षात ठेवा की स्वरांचा उच्चार हा स्वतंत्रपणे होतो. स्वरांचा उच्चार हा आपल्या तोंडावाटे स्वतंत्रपणे होतो व सहज होतो. या ठिकाणी लक्षात घ्या की उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो. स्वरांचा उच्चार होताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक. तर मग स्वरांसंदर्भात हे पॉईंट्स आपण चांगले लक्षात ठेवायचे, कारण आयोग आपल्याला स्टेटमेंटमध्ये विचारतो खालील विधाने योग्य की अयोग्य ते ओळखा. ओके. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. मग ह्या आपण मी सेपरेट केलेल्या आहेत. ठीक आहे. जे रेफरन्स बुक आपण वापरतो त्यातून आपण ह्या गोष्टी आपल्याला विशेष फोकसमध्ये राहाव्यात म्हणून तशा प्रकारे आपण ह्या काढलेल्या आहेत. आपण जनरली रीडिंग करतच असतो, परंतु प्रत्येक गोष्टीवर कशा प्रकारे फोकस द्यावा हे सुद्धा आपल्याला माहिती आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, तर ह्यामधील जे ॲ आणि ऑ हे जे 2 स्वर आहेत यांना आदत्त म्हणतात. ओके. यांना काय म्हणतात आदत्त म्हणतात. सो हे एवढं इथे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा स्वरांचे प्रकार. आता जसं वर्णांच्या प्रकारामध्ये स्वर हा एक प्रकार येतो, मग स्वरांचे सुद्धा उपप्रकार पडतात. ते कोणते पडतात ते पण आपण बघूया. बघा पहिलं म्हणजे ऱ्हस्व स्वर. पहिलं काय येतो तर ऱ्हस्व स्वर. मग बघा काही स्वरांचा उच्चार करताना उदाहरणार्थ अ, इ, उ, रू, लू. ठीक आहे. या स्वरांचा उच्चार करताना आपल्याला लक्षात येते की यांचा उच्चार आखूड होतो. बरोबर. बघा तर म्हणजेच काय तर त्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो, म्हणून अशा स्वरांना आपण ऱ्हस्व स्वर म्हणतो. ठीक आहे. ऱ्हस्व स्वर. मग ऱ्हस्व स्वर कोणते आहेत तर अ, इ, उ, रू, लू हे 5 ऱ्हस्व स्वर आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरं आहे दीर्घस्वर. आता बघा ऱ्हस्वच्या विरुद्ध काय येतं दीर्घस्वर. मग आता बघा ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो. ठीक आहे. मग आता दीर्घस्वर कोणते तर आ, इ, उ, ए, ओ. मग ह्यांचा उच्चार जर आपण केला तर आपल्याला ते वाटतात ना उच्चार यांचा दीर्घ होतो. बरोबर. म्हणून जर बघितलं तर यांचा उच्चार लांबट होतो. बरोबर. यांचा उच्चार लांबट होतो, म्हणून यांना आपण काय म्हणतो दीर्घ स्वर असे म्हणतो. मग आता जर आपण बघितलं ह्यामधील बघा हे ए, ऐ, ओ, औ हे 4 स्वर जे आहेत यांना आपण काय म्हणतो तर संयुक्त स्वर म्हणतो. पुढे जे आपण बघणारच आहोत, पण आता इथे त्यांचा उल्लेख झाला म्हणून लक्षात ठेवा की दीर्घ स्वरांमधले बघा हे जे 4 स्वर आहेत हे दीर्घ स्वर सुद्धा आहेत, परंतु ते संयुक्त स्वर सुद्धा आहेत. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आयोगाने विचारलं खालीलपैकी कोणते स्वर हे किंवा खालीलपैकी कोणते दीर्घ स्वर हे संयुक्त स्वर आहेत, तर मग आपल्याला ते माहीत पाहिजे. ओके. सो हे इथे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉईंट बघा, तर बघा संयुक्त स्वर. आता आपण संयुक्त स्वर म्हणजे काय बघूया. तर आता संयुक्त स्वर कोणते तर आत्ताच बघितले आपण ए, ऐ, ओ, औ हे 4 संयुक्त स्वर आहेत. बरोबर. मग संयुक्त स्वर म्हणजे काय तर 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना आपण संयुक्त स्वर म्हणतो. बरोबर ना. 2 स्वर जेव्हा एकत्र येतात मग हे जे 4 स्वर आहेत हे कसे बनलेत तर ह्यांच्या ठिकाणी
दोन स्वर एकत्र आलेत, बघ कोणते कोणते, तर बघा ए कसा बनलेला आहे, तर अधिक म्हणजे आणि ई किंवा ई बनून हा ए बनतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर अशाच प्रकारे हा ऐ आहे, आ मध्ये ई किंवा ई मिळून हा ए बनतो, हे ऐ बनतो, हे लक्षात ठेवा. त्याच प्रकारे ओ जो आहे, मध्ये उ किंवा उ मिळून हा ओ बनतो आणि औ मध्ये आ अधिक उ किंवा उ म्हणून असा औ बनतो. हे लक्षात ठेवायचं. बघा कोणामध्ये काय मिसळतं आणि काय बनतं हे आपल्याला प्रामुख्याने लक्षात ठेवायचं. सो ह्याच ठिकाणी लक्षात ठेवा, ह्याच ठिकाणी समजून घ्या, जेणेकरून वारंवार तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नाही. एकदा व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या. एकदा हा व्हिडिओ जो आहे अतिशय काळजीपूर्वक बघा. आणि मित्रांनो बघा, ही जी आपण ह्या ज्या स्लाइड्स बघतोय ह्याची PDF मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या स्टडी फर्स्ट चॅनलवर अपलोड करून दिलेली आहे. सो तुम्ही ती आधी डाउनलोड करून घ्या, ती समोर ठेवा आणि मग हा व्हिडिओ बघा, किंवा मग हे व्हिडिओ बघून झाल्यावर तुमच्या रेफरन्सला ती PDF ठेवा. सो तुम्हाला या व्हिडिओच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या PDFची लिंक दिलेली आहे, तर तिथून ती डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, आणि मग तुमच्या रेफरन्सला ठेवा, कारण हे मी चांगल्या प्रकारे हायलाईट वगैरे करून दिलं आहे. सो ते तुम्हाला तुमच्या रिव्हिजनला हेल्पफुल ठरेल. ठीक आहे. सो ओके, पुढे आपण बघूया. नेक्स्ट बघा, तर उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून एखादा स्वर हा ऱ्हस्व आहे की दीर्घ स्वर आहे हे ठरवतात, मग त्यांना मात्रा म्हणतात. बघा, मग एखादा स्वर हा ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वर आहे कसं ठरवतात, तर त्याच्या उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून तो ऱ्हस्व किंवा दीर्घ ठरवतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मग त्या कालावधीला आपण काय म्हणतो, तर मात्रा म्हणतो. मग बघा, ऱ्हस्व स्वर, मग ऱ्हस्व स्वराचा उच्चार करताना आपल्याला कमी वेळ लागतो, म्हणून बघा तर त्याची मात्रा ही 1 असते. ऱ्हस्व स्वराची मात्रा 1 असते. दीर्घ स्वराला उच्चार करताना जास्त वेळ लागतो, म्हणून दीर्घ स्वराच्या मात्रा 2 असतात. हे इथे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ओके. नेक्स्ट बघा, तर सजातीय स्वर, स्वरांचाच प्रकार पुढचा आहे. सजातीय स्वर म्हणजे काय, तर बघा एकाच उच्चारस्थानापासून निघणारे स्वर यांना आपण सजातीय स्वर म्हणतो. ठीक आहे. बघा, उच्चारस्थानांपासून अशा काही स्वरांच्या जोड्या तयार होतात, त्या आपल्याला माहीत पाहिजेत. बघ, पहिली जोडी बघा, आ, तर यांचं उच्चारस्थान एकच आहे, तुम्ही उच्चार केला तरी तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर ई, यांचं उच्चारस्थान सेम आहे, आणि उ बघितला तर ह्यांचं सुद्धा उच्चारस्थान. मग बघा, सजातीय स्वरांच्या ह्या 3 जोड्या आहेत आणि ह्या लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त कोणती जोडी आली तर त्या मग सजातीय स्वर होणारच नाहीत. ओके, म्हणून मग त्या कोणत्या होतील, तर त्या होतील विजातीय स्वर. मग विजातीय स्वर म्हणजे काय, तर भिन्न उच्चारस्थानापासून निघणारे स्वर यांना आपण विजातीय स्वर म्हणतो. मग आता ह्या 3 व्यतिरिक्त कोणतेही स्वर घ्या किंवा कोणत्याही स्वरांची जोडी घ्या, ते विजातीयच असतील. मग ई विजातीय आहे, आपण सांगू शकतो. उ, त्यानंतर ए, मग ए, मग तृ, बरोबर. तर मग अशा प्रकारे ह्या विजातीय स्वर हे सजातीय स्वर लक्षात ठेवायचे. नेक्स्ट बघा, सर्व स्वर हे वर्ण आहेत. बघा, हे मुद्दे काही लक्षात ठेवायचे. सर्व स्वर हे वर्ण आहेत, कारण आपण वर्णांचा प्रकार बघितला स्वर, बरोबर. परंतु लक्षात घ्या, सर्वच वर्ण हे स्वर असत नाहीत, कारण वर्णांमध्ये स्वर आहेत, वर्णांमध्ये स्वरादी आहेत, वर्णांमध्ये व्यंजन आहेत, विशेष संयुक्त व्यंजन आहेत. म्हणून आपण सिलॉजिझम बघतो, सर्व स्वर हे वर्ण आहेत, परंतु सर्व वर्ण काय स्वर नाहीत, बरोबर ना. मग असंही आपण सांगतो काही वर्ण हे स्वर आहेत, बरोबर. सो हे लक्षात घ्या. ठीक आहे, कारण जे ट्रिकी ट्रॅप्स असतात ते पण आपण अभ्यास करताना लक्षात ठेवायचे असतात. ओके. मग बघा, यानंतर बघा, ते आणि आपण ह्यांना ऑलरेडी बघितलं की यांना आदत्त म्हणतात. हे फक्त इंग्रजी भाषेतल्या शब्दांपुरताच मर्यादित आहेत. ओके, हे 3 स्टेटमेंट प्रॉपरली लक्षात ठेवायचे, किंवा यांच्यात काय अर्थ दडलेला आहे ते पण आपण लक्षात ठेवायचं. ओके. नेक्स्ट बघा, स्वरादी. आता स्वरादीमध्ये बघा, एक म्हणजे अनुस्वार आणि दुसरा म्हणजे विसर्ग. सो ह्या दोघांना आपण काय म्हणतो, स्वरादी, आणि हा सुद्धा आपल्या वर्णांचा भाग आहे, हे लक्षात ठेवा. मग बघा, अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णांच्या अगोदर स्वर येतो, म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णांच्या म्हणजे कोणता, अनुस्वाराच्या आणि विसर्गाच्या आधी त्यांचा जेव्हा उच्चार होतो त्या उच्चारामध्ये अगोदर स्वर येतो, म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात. म्हणजेच स्वर आहे ज्याच्या आधी असे, बरोबर, स्वरादी, हे लक्षात ठेवायचं, बरोबर. मग बघा, शब्द आहे अंगण. आता ह्याच्यामध्ये या च्या वरती काय आहे, अनुस्वार आहे. तर मग हा म्हणजे अंगणचा कसा बनलेला आहे, तर आधी आला आणि मग अनुस्वार, म्हणून हा काय झाला, स्वरादी झाला, हा स्वरादी झाला. नेक्स्ट बघा, शंकर. आता लक्षात घ्या, इथे शंकर, आता श
आधी आलाय म्हणून असं आपण म्हणू शकत नाही. या ठिकाणी बघा इथे अनुस्वार आणि त्याच्या आधी काय आलाय, अ आलाय. म्हणून आपल्याला काय दिलंय, उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर म्हणजे या अनुस्वाराच्या अगोदर स्वर येतो म्हणून इथे अनुस्वाराला स्वरादी असं म्हणतात. ओके. त्याच प्रकारे बघा मनस्थिती हा शब्द आहे, मग याच्यामध्ये विसर्ग येतो बघा. तर मग हा न ला पुढे विसर्ग आहे, मग न व्यंजन, पण विसर्गाच्या आधी काय आहे, अ आहे. ओके. म्हणून स्वर आहे त्या स्वरादीच्या आधी म्हणून त्याला आपण स्वरादी म्हणतो. म्हणून विसर्ग आणि अनुस्वार हे काय आहेत, स्वरादी आहेत. ओके. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, स्पष्ट व खणखणीत उच्चारांना आपण अनुस्वार म्हणतो. स्पष्ट व खणखणीत उच्चारांना आपण काय म्हणतो, अनुस्वार असं म्हणतो. त्यानंतर उदाहरणार्थ गंगा, घंटा, आंबा, उंट, इंधन. आता या ठिकाणी या अनुस्वाराचा उच्चार हा स्पष्ट होतो म्हणून आपण म्हणू शकतो स्पष्ट आणि खणखणीत उच्चारांना अनुस्वार म्हणतात. मग ओझरत्या आणि अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक म्हणतात. ओझरत्या आणि अस्पष्ट उच्चारांना आपण अनुनासिक म्हणतात. मग या ठिकाणी बघा या ठिकाणी या अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट होत नाही. देवांनी इथे स्पष्ट होत नाही, घरामध्ये स्पष्ट होत नाही म्हणून यांना काय म्हणतो आपण, अनुनासिक म्हणतो. तर हा फरक इथे लक्षात घ्यायचा. त्यानंतर नेक्स्ट बघा, तर व्यंजने, पुढचा स्वरांचा प्रकार जो आहे व्यंजने. ठीक आहे. तर बघा आपण मगाशी बघितलं होतं मराठीमध्ये क ख पासून ते पूर्ण ह ळ पर्यंत एकूण आपण बघितलं 34 व्यंजने आहेत. बरोबर. मग व्यंजने ही पाय मोडून लिहिली जातात. मग आता आपण वर्णमाला जेव्हा बघितली त्याच्यामध्ये आपण व्यंजने बघितली होती, ती पाय मोडून लिहिली होती. म्हणून व्यंजनांबद्दल लक्षात ठेवायचं की व्यंजने ही पाय मोडून लिहिली जातात. मग लक्षात ठेवा असे उत्तर क ख ग घ ड हे आपण बघितलं होतं. मग यांची म्हणजे हे लिखाण कसं केलं जातं, तर पाय मोडून. बघा मग यांचा म्हणजेच व्यंजनांचा स्वतंत्र उच्चार करता येत नाही. म्हणजे ज्या वर्णांचा स्वतंत्र उच्चार करता येत नाही त्या वर्णांना आपण व्यंजने म्हणतो. असं व्यंजनाची व्याख्या लक्षात ठेवायची. थोडक्यात आपण यांचा स्वतंत्र उच्चार करता येत नाही म्हणून यांना व्यंजने म्हणतात. ओके. लक्षात ठेवायचं. मग व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असतात. व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असतात. बरोबर. हे लक्षात ठेवायचं. मग त्याच्यामध्ये एखादा स्वर मिसळून काय होतो, तर पूर्णपणे अक्षर तयार होतो. बघा स्वरांच्या सहाय्याने त्यांचा उच्चार पूर्ण होतो. व्यंजने ही मूळतः अपूर्ण उच्चाराचे असतात आणि त्यांचा स्वरांच्या सहाय्याने उच्चार हा पूर्ण होतो. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर बघा क हा व्यंजन आहे. बरोबर. याच्यामध्ये जेव्हा अ हा स्वर मिसळतो त्यावेळी क हा अक्षर तयार होतो. म्हणून त्यांचा उच्चार जो आहे हा स्वरांच्या सहाय्याने पूर्ण होतो, नाहीतर ते अपूर्ण उच्चाराचे असतात. ओके. सो ह्या गोष्टी बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा ट्रिकी गोष्टी असतात वर्णांसंदर्भात, तर लक्षात ठेवायच्या. कारण आयोग आपल्याला स्टेटमेंटमध्ये फसवतो. मग हे आपल्याला फसायचं नाही, त्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. ठीक. मग बघा ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना आपण व्यंजने म्हणतात किंवा म्हणतो. बरोबर. म्हणजेच बघा तर ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना आपण व्यंजने म्हणतो. बघा मग सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना आपण अक्षरे म्हणतो. लक्षात घ्या. मग आता अक्षरे म्हणजे काय, तर सर्व स्वर सुद्धा अक्षरामध्ये येतात आणि व्यंजने म्हणजे स्वरयुक्त जे व्यंजन म्हणजे बघा या ठिकाणी हा व्यंजन आणि स्वर, तर हे अक्षर तयार झालं तर यांना आपण अक्षरे म्हणतो. आणि व्यंजने ही काय केली जातात, पाय मोडून दाखवली जातात. लक्षात ठेवा. परंतु अक्षर ही पाय मोडून दाखवली जात नाही, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता आपण ही व्यंजने कशा प्रकारे लक्षात ठेवायची ते बघूया. बघा मग व्यंजने लक्षात ठेवताना त्यांचा एक ग्रुप तयार करायचा. कसा, तर बघा इथे आपण लिहितोय क च ट त प. बरोबर. तर हा 5 यांचा ग्रुप आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये क ची व्यंजने वेगळी आहेत, च ची व्यंजने आहेत, ट ची व्यंजने आहेत, त ची व्यंजने आहेत आणि प ची. मग क ची व्यंजने कोणती, तर बघा क ख ग घ ड. बरोबर. च ची व्यंजने कोणती, तर च छ ज झ न. त्यानंतर ट ची व्यंजने कोणती, ट ठ ड ढ न. तशाच प्रकारे त ची व्यंजने ही लक्षात ठेवायची आणि प ची व्यंजने लक्षात ठेवायची. बघा मग ही व्यंजने अशा प्रकारे आपण लक्षात ठेवायची. बरोबर. नेक्स्ट बघा य र ल व. मग श श स हळ आणि विशेष संयुक्त व्यंजने आहेत. बरोबर. ती व्यंजनामध्ये येत नाही परंतु लक्षात ठेवायची क्ष आणि ज्ञ. सो व्यंजने बघा यांचा पाय मोडून लिहिलेला आहे. ओके. तो ही लक्षात ठेवायची. आणि जेव्हा यांच्यामध्ये स्वर मिसळतो तेव्हा त्यांचा अक्षर तयार होतो, हे पण लक्षात ठेवा. बरोबर. मग ही व्यंजने आहेत
यांना आपण हलंत म्हणतो. का? तर यांचा पाय मोडलेला आहे. ओके, हा शब्द लक्षात ठेवायचा. याच्यावर आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघू शकता. मग नेक्स्ट व्यंजनांचे प्रकार. जसं स्वरांचे प्रकार बघितले तसे आता आपण व्यंजनांचे प्रकार बघूया. मग व्यंजनांचे प्रकार, सर्वात प्रथम स्पर्श व्यंजने. बघा, स्पर्श व्यंजने. मग या ठिकाणी आपण बघितलं तर क ख पासून ते जर बघितलं आपण, हे क च ट त प हा ग्रुप जो आहे, मग क पासून ते म पर्यंत, म्हणजे क ख पासून ते भ म पर्यंत ही जी एवढी व्यंजने आहेत यांना आपण काय म्हणतो, तर स्पर्श व्यंजने म्हणतो. बघा, क पासून ते भ, म्हणजे क ख पासून भ म पर्यंत जी व्यंजने आहेत त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतो. आणि बघा, मग स्पर्श व्यंजने का म्हणतो, तर जेव्हा फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना, बघा, फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ, कंठ, त्यानंतर ताल, दात, ओठ या अवयवांना स्पर्श करते. बरोबर, म्हणून आणि तेव्हा ते वर्ण उच्चारले जातात, म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. मग बघा, हा जो ग्रुप आहे, हा क्रम आहे तो लक्षात ठेवायचा. त्याच्याने आपल्याला ही व्यंजनं लक्षात ठेवायला सोपी पडतात. ठीक आहे. सो एकूण स्पर्श व्यंजने किती असतात, तर एकूण 25 स्पर्श व्यंजने आहेत. हा सुद्धा आकडा लक्षात ठेवायचा. आयोगाने साधा सरळ प्रश्न विचारलेला आहे की एकूण आपल्या वर्णमालामध्ये स्पर्श व्यंजने किती आहेत, तर 25 स्पर्श व्यंजने आहेत. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉईंट बघा, अनुनासिके किंवा मग परसवर्ण. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्या ग्रुपमध्ये हा शेवटचा जो ग्रुप आपण बघतो, बघा, ही जे आहेत यांना आपण काय म्हणतो, तर अनुनासिके म्हणतो. बरोबर, हे झाले, यांना काय म्हणतो आपण, अनुनासिके. मग बघा, न त्या ह्या जो आहे ड, न, न, न आणि म या वर्णांचा उच्चार त्या वर्णांच्या उच्चारस्थानाबरोबर, म्हणजे बघा, या वर्णांचा उच्चार त्या वर्णांच्या उच्चारस्थानाबरोबरच नासिकेतून म्हणजेच नाकातूनही होतो, म्हणून त्यांना अनुनासिक वर्ण असे म्हणतात. अनुनासिक वर्ण असे म्हणतात. ओके, सो यांचा उच्चार एकदा व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर बघा, तर या वर्णांचा उच्चार त्या वर्णांच्या उच्चारस्थानाबरोबर नासिकेतून म्हणजेच नाकातून होतो, म्हणून त्यांना अनुनासिक वर्ण म्हणतात. ठीक आहे. सो ही साधी सोपी सरळ व्याख्या आहे. आणि लक्षात घ्या, अनुनासिके अनुस्वाराच्या ऐवजी वापरता येतात. अनुस्वाराच्या ऐवजीही अनुनासिके वापरता येतात, म्हणून त्यांना परसवर्ण असे म्हणतात. आता अनुनासिक का म्हणतात, तर त्यांचा उच्चार म्हणजे उच्चार स्थानाबरोबर त्यांचा उच्चार जो आहे नासिकेतून म्हणजे नाकातून होतो, म्हणून त्यांना अनुनासिके म्हणतात. आणि अनुस्वाराच्या ऐवजी सुद्धा त्यांना वापरलं जातं, म्हणून त्यांना परसवर्ण असे म्हणतात. सो दोघांमध्ये जो फरक आहे तो पण इथे व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. मग असे किती आहेत, तर 5 अनुनासिके किंवा 5 परसवर्ण आहेत. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट व्यंजनांचा प्रकार येतो तो म्हणजे कठोर किंवा अघोष व्यंजने. कठोर किंवा अघोष व्यंजने. ओके, हे पण आपण लक्षात ठेवायची. मग लक्षात घ्या की या व्यंजनात उच्चाराची तीव्रता दिसून येते. मग ज्या व्यंजनांच्या उच्चाराची तीव्रता दिसून येते ती कठोर व्यंजने समजली जातात. बरोबर. मग बघा, या कठोर व्यंजनांनाच श्वास किंवा अघोष वर्ण म्हणतात. कठोर व्यंजनांनाच श्वास किंवा अघोष वर्ण असे म्हणतात. हे इथे लक्षात ठेवायचं. बघा, कठोर व्यंजन, अघोष व्यंजन किंवा श्वास व्यंजन. ठीक आहे, हे इथे लक्षात ठेवायचं. त्यानंतर मग मृदू किंवा घोष व्यंजने. मग उच्चार सौम्य, म्हणजे ज्या व्यंजनांच्या उच्चारामध्ये सौम्यपणा दिसून येतो किंवा यांचा उच्चार सौम्य होतो, कोमल होतो किंवा मग मृदू होतो, अशा व्यंजनांना आपण काय म्हणतो, मृदू व्यंजन किंवा घोष. आता बघा, कठोर व्यंजन म्हणजे अघोष, कठोर अघोष व्यंजन आणि मृदू घोष व्यंजन, हा इथे कन्फ्युजन होते, म्हणून व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, तर ह्या मृदू व्यंजनांना आपण नाद व्यंजने सुद्धा म्हणतो. नाद किंवा अघोष वर्ण असं यांना म्हटलं जातं. लक्षात घ्यायचं. मग आता बघा, कोणती कठोर व्यंजने आणि कोणती मृदू व्यंजने आहेत. तर बघा, हा जो कचट तप हा जो ग्रुप आहे हा कायमच लक्षात ठेवायचा. मग ह्याच्यामध्ये बघा, तर कठोर किंवा अघोष किंवा श्वास व्यंजने कोणती, तर क ख, त्यानंतर च छ, ट ठ, म्हणजे टच्या ग्रुपमधला ट ठ, तच्या ग्रुपमधला त थ आणि पच्या ग्रुपमधला प फ. तर हे जे आहेत हे काय आहेत, तर ही कठोर व्यंजने आहेत. ठीक आहे, कच्या ग्रुपमधले. जर आपण बघितलं श श स, बरोबर, श श स हे सुद्धा कठोर व्यंजने आहेत. हे लक्षात ठेवा. बरोबर. मग जर आपण मृदू घोष किंवा नाद व्यंजने बघितली तर मग ह्या कच्या ग्रुपमधली जे ग घ ड ही आहेत ही, त्यानंतर चच्या ग्रुपमधले झ झ न, त्यानंतर टच्या ग्रुपमधले ड ढ न, त्यानंतर तच्या ग्रुपमध्ये द ध न, मग ब भ म, अशा प्रकारची
ही जी आहेत ही काय आहेत, मृदू व्यंजने आहेत. बघा मग कठोर व्यंजने किती आहेत तर 13 एकूण कठोर व्यंजने आहेत. आणि मग मृदू किंवा घोष किंवा नाद व्यंजने किती तर 21 व्यंजनं हे आहेत. मग याच्यामध्ये अजून सुद्धा येतात ना, लक्षात घ्या. बघा मग कोणती कोणती तर य र ल व. बरोबर. आता बघा हे जे आपण बघितली ही सुरुवातीला ही स्पर्श व्यंजने होतात, पुढे पण आपण बघू. परंतु य र ल व हे सुद्धा मृदू व्यंजने होतात. त्यानंतर ह ल. सो अशा प्रकारे हे जर यांना आपण ॲड केलं तर ही 21 मृदू व्यंजने होतात. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. मग त्यानंतर आपण बघा तर याच्यामध्ये या कठोर किंवा अघोष श्वास व्यंजनामध्ये या क च्या ग्रुपमध्ये च हे क ख च छ ट ठ त थ प फ हे काय आहेत आपण ऑलरेडी बघितलं तर हे आहेत स्पर्श व्यंजने. बरोबर. मग लक्षात घ्या स्पर्श व्यंजनांमध्ये 10 व्यंजने अशी आहेत की ती कठोर आहेत. बरोबर. आणि ही या ठिकाणी जर आपण बघितलं ही सुद्धा स्पर्श व्यंजने आहेत. मग ही 10 व्यंजनं ही काय आहेत स्पर्श व्यंजन आहेत. कठोर व्यंजनामध्ये 10 व्यंजनं ही स्पर्श आहेत आणि मृदू व्यंजनामध्ये ही 15 व्यंजनं ही काय आहेत स्पर्श व्यंजन आहेत. ओके. सो हे जे डिवायडेशन आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे हे क ख हा कठोर व्यंजन पण आहे, हा स्पर्श व्यंजन पण आहे. लक्षात ठेवा ग घ ड मृदू व्यंजन आहे परंतु तो स्पर्श व्यंजन आहे. ही जे यांच्यातला फरक आहे ना हा व्यवस्थित लक्षात ठेवायचा. नेक्स्ट बघा कठोर वर्ण. आता व्यंजन आपण बघितलं, व्यंजन कठोर व्यंजन आपण बघितलं, पण वर्ण म्हणजे काय. आता बघा वर्णांमध्ये व्यंजनं पण येतात, स्वर पण येतात. बघा मग कठोर वर्ण कोणते कोणते तर आता जे आपण स्पर्श व्यंजन आणि श श स बघितले यांना आपण काय म्हणतो कठोर वर्ण. मग कठोर वर्ण म्हणजेच कठोर व्यंजन. जेवढे पण कठोर व्यंजने आहेत तीच कठोर वर्ण आहेत. मग ही किती आहेत तर 13. मग बघा 13 कठोर वर्ण 13 कठोर व्यंजने आहेत, यांच्यामध्ये फरक नाही. मग आता आपण बघूया मृदू वर्ण. मृदू वर्णांमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. कारण बघा वर्ण आणि व्यंजन, वर्ण ही व्यापक संकल्पना आहे तर व्यंजन ही त्याच्यामधली म्हणजेच त्याचा घटक आहे हे लक्षात घ्या. मग बघा एकूण मृदू वर्ण किती आहेत 37. बघा मृदू व्यंजन विचारले आपण आत्ताच बघितली 21 आणि मृदू वर्ण विचारले तर 37. मग असं का बरं मग लक्षात घ्या. तर सर्व स्वर स्वरादी व मृदू व्यंजनांचा समावेश हा मृदू वर्णामध्ये होतो. मग बघा मृदू वर्ण ही व्यापक आहे संकल्पना, याचे घटक स्वर स्वरादी आणि मृदू व्यंजन आहेत. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये म्हणजे गफलत होऊन द्यायची नाही. मग बघा एकूण स्वर किती आहेत 14 अधिक जर आपण बघितलं स्वरादी किती आहेत 2 अधिक मृदू व्यंजन किती तर 21. मग यांची जर ॲडिशन केली आपण तर आपल्याला मिळतात 37. म्हणून एकूण मृदू वर्ण किती 37 आहेत. मग स्वर किती ते कोणते आपण बघायचे स्वरादी आपण बघितले, व्यंजनसुद्धा बघितली. आणि ह्या 21 व्यंजनामध्ये आपण जर बघितलं तर 15 व्यंजनं ही स्पर्श व्यंजन आहेत मृदू व्यंजनामध्ये. ठीक आहे. सो हे अशा बारीक बारीक गोष्टी आहेत आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट पॉईंट बघा तर अर्धस्वर. नेक्स्ट पॉईंट काय आहे अर्धस्वर किंवा मग याला आपण म्हणतो अंतस्थ. अर्धस्वर किंवा आपण याला म्हणतो अंतस्थ. बरोबर. मग बघा तर य र ल व हे जे स्वर आहेत यांना आपण काय म्हणतो ही जी व्यंजन आहेत यांना आपण अर्धस्वर किंवा अंतस्थ म्हणतो. का तर बघा य र ल व यांची जी उच्चारस्थाने आहेत अनुक्रमे ई रू रू उ या स्वरांच्या उच्चारस्थानांसारखीच आहेत म्हणून यांना अर्धस्वर म्हणतात. कारण यांची उच्चारस्थानं जी आहेत यांच्याशी मिळती जुळती आहेत म्हणून यांना अर्धस्वर किंवा अंतस्थ म्हटलं जातं. एवढा याच्यात हा जो म्हणजे ही व्याख्या किंवा यांचा जी आपण म्हणू शकतो ना काय यांना अर्धस्वर म्हणतात हे लक्षात ठेवायचं. मग बघा संधी होताना जेव्हा अशा प्रकारच्या वर्णांची व्यंजनांची म्हणजे असलेली संधी होते तेव्हा संधी होताना या ठिकाणी जर स्वर असतील तर स्वरांच्या जागी ही व्यंजने येतात आणि व्यंजनं असतील तर व्यंजनांच्या जागी ही स्वर येतात हे लक्षात ठेवा. संधी होताना या स्वरांच्या जागी व्यंजने किंवा व्यंजनांच्या जागी हे स्वर येतात. सो हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणून अर्धस्वर जेवढी पण अर्धस्वर आहेत ती मृदू व्यंजन आहेत म्हणून आपण बघितलं ना मृदू व्यंजनांच्या ठिकाणी य र ल व सुद्धा होते. बरोबर. सो अर्धस्वरांचा समावेश हा मृदू व्यंजनांमध्ये होतो हे इथे लक्षात ठेवायचं. मग एकूण किती अर्धस्वर किंवा अंतस्थ आहेत तर 4 अर्धस्वर किंवा अंतस्थ आहेत हे सुद्धा लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा उष्मे किंवा घर्षक. ठीक आहे. उष्मे घर्षक तर आपल्या या व्यंजनांमध्ये बघा 3 व्यंजन आहेत श श स या व्यंजनांना आपण उष्मे घर्षक असं म्हणतो.
बरोबर. बघा हे जे आहेत हे कठोर वर्णसुद्धा आहेत. आपण बघितलं कठोर वर्णांच्या त्या ग्रुपमध्ये यांचा समावेश होत आहोत. बघा मग उष्मन, बघा वायू मुखावाटे जोराने उसासा बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णांचा उच्चार होतो. वायू मुखावाटे जोराने उसासा बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णांचा उच्चार होतो. आणि यात घर्षण आहे, म्हणजे वायूचं घर्षण आहे, म्हणून यांना उष्मे आणि घर्षक, उष्मे किंवा घर्षक असं म्हणतात. आणि हे कठोर वर्ण आहेत, एवढं इथे लक्षात ठेवायचं. मग एकूण किती आहेत तर 3 उष्मे घर्षक आहेत. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवणार. नेक्स्ट बघा तर महाप्राण व्यंजन, हा पण आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे आणि आपल्या लेक्चरमधला हा शेवटचा पॉईंट आहे महाप्राण व्यंजन. तर हे पण व्यवस्थित लक्षात ठेवायचं. तर मग बघा महाप्राण व्यंजन आणि अल्पप्राण व्यंजना संदर्भात बघूया. तर लक्षात घ्या ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून त्याला महाप्राण असे म्हणतात. मग या वर्णाला महाप्राण म्हणजे मूळ महाप्राण वर्ण कोणता तर ह. ठीक आहे, मग महाप्राण वर्ण म्हणजे याला महाप्राण का म्हणणार तर याचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते. आता उच्चार करून बघा ह, आणि या ठिकाणी बघा तर फुफ्फुसामधील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून त्याला महाप्राण म्हणतात. असे अजून सुद्धा महाप्राण वर्ण आहेत. मग लक्षात घ्या ह मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण वर्ण म्हणतात. मग ज्या वर्णांमध्ये किंवा जी वर्ण ह मिसळून तयार झालेली आहेत त्या सर्वांना आपण महाप्राण वर्ण असे म्हणतो. मग बघा त्याच प्रकारे आपण जे आता उष्मे घर्षक बघितले श श स, यांचा उच्चारही वायूच्या घर्षणाने होतो, म्हणून ते सुद्धा महाप्राण आहेत. हे लक्षात घ्या. मग लक्षात घ्या एकूण 14 महाप्राण आहेत. एकूण व्यंजनांपैकी 14 व्यंजन ही महाप्राण आहेत आणि उरलेली मग अल्पप्राण. मग बघा एकूण 34 व्यंजन आहेत, यातली 14 जर महाप्राण असतील तर 20 अल्पप्राण व्यंजन आहेत. ती पण आपण बघूयात. तर मग लक्षात घ्या उरलेली व्यंजने ही अल्पप्राण व्यंजने असतात. ओके, मग पुढे लक्षात घ्या तर ही 20 आहेत. मग बघा तर आता अल्पप्राण व्यंजन, महाप्राण व्यंजन, त्यानंतर पुन्हा अल्पप्राण आणि महाप्राणाचा फरक आपल्या ही जी व्यंजनं आहेत एकूण बघा त्याच्या ठिकाणी आपली स्पर्श व्यंजने सुद्धा आहेत, कट आणि मृदू व्यंजन आहेत, म्हणून याचा फरक केलेला आहे. क च ट त प ही जी आहेत म्हणजे क च ट त प या ग्रुपमधले पहिली क च ट त प ही जी व्यंजने आहेत ही अल्पप्राण आहेत. त्यानंतर बघा क नंतर पुढचा ख येतो, च नंतर छ येतो, ट नंतर ठ, मग हे थ फ आणि श श स ह ही सगळी महाप्राण व्यंजने आहेत. ही सगळी काय आहेत महाप्राण व्यंजने आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा मग ग ज ड द ब बरोबर. त्यानंतर ही जी आपण अनुनासिके बघितली, त्यानंतर अर्धस्वर बघितले आणि ळ, हे सर्व काय आहेत अल्पप्राण आहेत. आणि मग बघा तर याच्यामध्ये पुढचे जे घ झ ड ढ त्यानंतर ध भ, ठीक आहे, तर ही सगळी काय आहेत महाप्राण आहेत, हे लक्षात ठेवायचं. इथे व्यवस्थित बघा ही महाप्राण व्यंजन आहेत. मग बघा हे अल्पप्राण एवढे आहेत मग आणि महाप्राण. सो महाप्राण किती होतात एकूण 14. बघा हे 5 ही स्पर्श व्यंजने होतात आणि त्यात श श स ह मिळून एकूण 14 महाप्राण होतात आणि उरलेले जे आहेत 20 हे अल्पप्राण व्यंजने होतात. अशा प्रकारे ह्यांना आपण इथे लक्षात ठेवायचं आहे. मग एकूण 14 हे महाप्राण आहेत, त्यातले 20 हे अल्पप्राण आहेत. मग कोणते कोणते महाप्राण आहेत, कोणते वर्ण किंवा कोणती व्यंजनं महाप्राण आहेत, कशी बनली ती पण लक्षात ठेवायची आणि कोणती अल्पप्राण आहेत बरोबर. सो हे लक्षात ठेवायचं. मग याच्यामध्ये पण काही कठोर आहेत बघा, हे ख छ ठ थ प हे काय कठोर आहेत बरोबर आणि मृदूसुद्धा आहेत. सो ह्यांचा सुद्धा फरक आपण आधीच्या जे बघितलं त्यातून हे काढून घ्यायचं. ठीक, तर अशा प्रकारे ह्या लेक्चरमध्ये आपण पूर्णपणे वर्णांचा आणि त्यांची विभागणी म्हणजे वर्णांची विभागणी बघितली, स्वरांची विभागणी बघितली, व्यंजनांची विभागणी बघितली. तर हे प्रॉपरली लक्षात ठेवायचं. महाप्राण किती आहेत, प्रत्येकाची संख्या किती आहे हे आपण लक्षात ठेवायचं. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल, मराठी व्याकरणासंदर्भात वर्णविचारात समजून घेण्यास तुम्हाला मदत झाली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला वाटतं की इतरांनासुद्धा हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल तर इतरांनासुद्धा शेअर करा. आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला हिट करा, जेणेकरून या प्रत्येक लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर अशाच प्रकारे आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या यूट्यूब चॅनलमार्फत आपण आपल्या मुख्य परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे लेक्चर्स कंडक्ट करत राहू. सो नक्कीच आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा, हे लेक्चर पाहत राहा आणि इतरांनासुद्धा शेअर करत राहा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी चांगला कंटेंट इथे मिळून जाईल. सो तर या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इतर टॉपिक कव्हर करूया. तोपर्यंत धन्यवाद.